सिडको परिसरात 17 वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून हत्या। सिडकोतील कामठवाडे परिसरात करण उमेश चौरे वय 17 वर्ष संत कबीरनगर या युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। तर मागील वादाचे पडसाद उमटले असून यातूनच ही हत्या झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश चौरे यांचा गंगापूर हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू होती। तर वय कमी असल्याने त्याला बालसुधार गृहात ठेवलं होतं। मात्र 8 दिवसांपूर्वी तो तिथून बाहेर आला होता। मात्र स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत आईवडिलांना सूचित करून सिडकोतील कामठवाडे येथे एका मित्राच्या घरी राहत होता। दिनांक 28 सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास करण हा कामठवाडे येथील स्मशानभूमी रोड येथून जात असताना 5 ते 6 संशयित हा त्याचा मागावर होते रस्त्यावर थांबवून करणला मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी दगड व फरशी करणच्या डोक्यात टाकल्याने त्याच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। सदरची बातमी अंबड पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळ गाठत सदर घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली। यावेळी घटनास्थळी परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते। तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले। तर आकाश चौरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।